यानंतर एक महत्त्वाची बातमी बघूयात। अजित पवार काय म्हणाले? महायुतीच्या नीट बातम्या द्या नाहीतर बघा असं म्हणत अजित पवारांनी पत्रकारांसमोर थेट बंदूकच उचलली। पुण्याच्या चाकण इथल्या औद्योगिक वसाहतीमधील निबे लिमिटेड मिसाईल कॉम्प्लेक्स अँड प्रिसिजन मशीनिंगच्या अत्याधुनिक मिसाईल्स अँड स्मॉल आर्म्स कॉम्प्लेक्सचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित होते। यावेळी फडणवीस आणि अजित पवार यांनी स्टेन गन हातात घेतली आणि अजित पवारांनी पत्रकारांसोबत मिश्किल संवाद साधला। आम्ही दोघे तर सगळ्यांना उडवून टाकू असं अजित पवार म्हणाले। आम्ही दोघं तर सगळ्यांना उडवून टाकू। नीट महायुतीच्या बातम्या द्या नाहीतर बघा। आम्ही दोघं तर सगळ्यांना उडवून टाकू। नीट महायुतीच्या बातम्या द्या नाहीतर बघा। नमस्कार, सुप्रभात। मी श्वेता, तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत। सकाळचे 7 वाजता आहेत। या बुलेटिनची सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीनं। ईव्हीएम प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे। ईव्हीएम सोर्स कोड आणि ईव्हीएम ट्रॅकिंग सॉफ्टवेअर संदर्भात याचिका करण्यात आली आणि मुंबईतल्या वकिलांनी ही याचिका दाखल केली असून ईव्हीएमच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष लागलंय। ईव्हीएम प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। ईव्हीएम सोर्स कोड आणि ट्रॅकिंग सॉफ्टवेअर बाबत याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यावरती जी मुंबईतल्या वकिलांकडनं याचिका दाखल करण्यात आली त्यावर आज सुनावणी होणार आहे। ईव्हीएमच्या संदर्भातल्या या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय।